नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्या चॅनलचं नाव आहे महाराष्ट्र शर्यत चॅनल। जर आपण अजून आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया महाराष्ट्र शर्यत चॅनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ करण्याचं कारण आहे दिनांक 1/6/2025 रोजी सतेज उर्फ बंटी पाटील व ऋतुराज पाटील माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली शर्यत शौकीन कमिटी नेरली यांच्यामार्फत भव्य दिव्य अशा विना काठी लाठी बैलगाडी शर्यतींचे आयोजन केलेले आहे आणि याचाच तयारी पाहण्यासाठी आज व्हिडिओ पाहिलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओमध्ये एक भव्य दिव्य असं स्टेज उभारण्यात आलेलं आहे, कारण खूप मान्यवर येणार आहेत। यामध्ये अशी आता माहिती मिळते की कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार शाहू महाराज यांची उपस्थिती आहे। त्यानंतर माजी गृहमंत्री माननीय सतेज उर्फ बंटी पाटील यांचीही उपस्थिती आहे। तसेच कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार माननीय ऋतुराज पाटील साहेब यांची उपस्थिती अपेक्षित आहे। आणि हा असा एक भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन शर्यत कमिटी नेरली यांच्याकडून केलेलं आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहू शकताय एक स्टेज आहे, खूप भव्य स्टेज आहे। सर्वसाधारणपणे आपल्याला इतके मोठे स्टेज कधी पाहायला मिळत नाहीत, तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकताय। त्यानंतर आता मी इकडे तुम्हाला दाखवतो, एक तुम्हाला टॉवर दिसेल पुढे, मी कॅमेरा जवळ येऊन दाखवतो तुम्हाला। हा जो टॉवर आहे हा आहे सध्या हँगिंग साऊंडचा आहे। स्टेजच्या डाव्या आणि उजव्या बाजूला ही साऊंडची सिस्टीम या ठिकाणी उभारण्यासाठी टॉवर उभे केलेले आहेत आणि तिकडे पुढे तुम्ही पाहू शकताय। थोडं मी झूम करून तुम्हाला दाखवतो। हां, आता हे JCBचं वर्क या ठिकाणी चालू आहे, कारण थोडा मोठ्या प्रमाणात पाऊस आपण गेल्या आठवड्यात पाहिलेला आहे, तर याची काही डागडुजी आपल्याला करावी लागते। आता सध्या जर तुम्ही तिथं बघितला तर जे बैल सर्वसाधारण गाडीतून येतात किंवा टेम्पोतून येतात त्यांना उतरण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो, कारण यापूर्वी आता मी जेवढे काही मैदान कव्हर केलेले आहेत बऱ्याच ठिकाणी बैलांना गाडीतून उतरण्यासाठी वगैरे अशी सोय काय फारशी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आहे। पण या ठिकाणी मी शर्यत कमिटी नेरली यांचे आभार मानण्याने त्यांनी बैल मालक व बैलांची काळजी घेण्यासाठी असा एक रॅम्प JCBद्वारे केलेला आहे, जेणेकरून बैलांना गाडीतून उतरण्यासाठी कुठलाही अडथळा त्या ठिकाणी होणार नाही। आपण पाहू शकताय JCB मार्फत असे इकडे एक मी समोर दाखवतोय आणि इकडे एक अशा दोन पद्धतीने या ठिकाणी ते रॅम्प केलेले आहेत, जेणेकरून जे बैल आहेत ते गाडीतून व्यवस्थित त्या ठिकाणी उतरले जातील। ठीक आहे, आता पुढे मी पाहतो हे जे रॅम्प केलेले आहेत याच्या पाठीमागे जो तुम्हाला मैदानासारखा भाग दिसतोय, या ठिकाणी बैल उतरण्यासाठी व लावण्यासाठी आपण आता इथं वर्क चालू होईल आजही। त्या ठिकाणी काही बॅरिकेड्स देतील, तिथे त्याची नियमावली दिली असेल आणि वेगवेगळ्या गटाचे बैल वेगवेगळ्या ठिकाणी लावण्याची सोय होईल। ते आज काम चालू आहे, याची अपडेटही मी तुम्हाला उद्या सकाळी देईन। आता इकडे तुम्ही पाहू शकताय, हा बघा, हा आहे हा फज्जा आहे, इथून बैल सोडण्यात येतील, तुम्ही पाहू शकताय। हां, पावसामुळे काही मैदानाचं नुकसान झालेलं नाही। आता याचा व्हिडिओ मी एक करतो आहे, यूट्यूब चॅनल टाकतोय, पूर्ण मैदानाचा पट्टा मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी थोडेफार ठिकाणी 1-2 ठिकाणी फक्त काय झालेलं आहे की पावसामुळे थोडंफार जमीन डॅमेज झालेलं आहे, पण तेही आता JCBच्या मार्फत मुरुम टाकून ते व्यवस्थित करण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकताय, छान आहे पट्टा, खूप छान आहे। महाराष्ट्रातील एक नावाजलेला पट्टा आहे, एक रास्त मैदान होणार आहे। तरी माझी सर्व माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत प्रेक्षकांना विनंती आहे की आपण नक्की येत्या रविवारी 1/6/2025 रोजी हे मैदान पाहण्यासाठी नक्की यावं, कारण नियोजन खूप भव्य प्रमाणात नियोजन आहे। बक्षीसाची रक्कम गटासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस आहे आणि नियोजन खूप चांगलं आहे। आता सर्वसाधारणपणे 8 दिवस झाले शर्यत कमिटी नेरली खूप कष्ट घेऊन या ठिकाणी नियोजन लावत आहे। त्यामुळे सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हे मैदान पाहायला नक्की या। खूप रास्त मैदान होईल, विना काठी लाटी होईल, विना बॅटरी मैदान होईल।